तर मी रिसेंटली यूट्यूबवर एक पॉडकास्ट बघत होतो. आपला डायरी ऑफ सीओचाच पॉडकास्ट होता आणि त्याच्यात US नेव्हीचे एक ऑफिसर आलेले होते, जोको विलिंग असं त्यांचं नाव होतं. तर त्यांनी असं सांगितलं की म्हणजे डिसिप्लिन इक्वल टू फ्रीडम. म्हणजे आपल्याला वाटतं डिसिप्लिन म्हणजे स्लेवरी आहे. डिसिप्लिनमध्ये राहणं एक स्लेव असल्यासारखे, सकाळी लवकर उठणं किंवा एक्सरसाइज करणं किंवा हेल्दी खाणं हे डिसिप्लिन आहेत ना, ते एक स्लेवरी असल्यासारखं वाटतं. आपल्याला वाटतं आपण आपल्या मनासारखं वागावं, पण ते म्हणतात की डिसिप्लिन नसेल तर आपण स्लेवरीमध्ये लँडअप करू शकतो. म्हणजे आपल्याला जर एक्सरसाइज करायचे डिसिप्लिन नसेल किंवा हेल्दी खायचे डिसिप्लिन नसेल तर काय होऊ शकतं, आपल्याला एखादा डिसीज होऊ शकतो ना, आपण आपल्या डिसीजचे स्लेव होऊ शकतो. जर आपल्याला हार्ड वर्क करायची जर सवय नसेल किंवा मनी सेव्ह करायची जर सवय नसेल, कसे पण पैसे वगैरे खर्च करायचं, तर आपण आपल्या फायनान्सेसचे गुलाम म्हणतो. काही दिवसानंतर आपल्याला फायनान्शियल कंडिशन अशी येते की आपण लँडअप होतो फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये. जर आपल्याला म्हणजे टाईम सेव्ह करायची डिसिप्लिन नसेल की आपला टाईम युटिलाइज वगैरे कसा चांगला करायचा, तर काही दिवसानंतर आपल्याकडे फ्री टाईम नसेल किंवा आपण जो टाईम वेस्ट केला आहे त्याच्यामुळं आपण ज्या गोष्टी करायच्या होत्या तर न केल्यामुळं आपण प्रॉब्लेममध्ये लँड करू शकतो वेगवेगळ्या. तर ते सांगतात की डिसिप्लिन इज इक्वल टू फ्रीडम, डिसिप्लिन इज नॉट इक्वल टू स्लेवरी. तर मला खूप आवडलं त्यांचं हे.